नमस्कार, श्री स्वामी समर्थ. काल होती अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि त्यानिमित्त बनवले होते उकडीचे मोदक आणि इतके सुंदर असे मोदक झाले होते. म्हणलं चला रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया. मग सगळ्यात आधी सारण बनवून घेतलं. 1 चमचा तूप टाकलं पातेल्यामध्ये. त्यात नंतर 1 वाटी ओल्या नारळाचा खीस जो आहे तो टाकला. अर्धी वाटीला थोडंसं जास्त गूळ टाकला त्याच्यामध्ये. थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले आणि हे छान असं लालसर होईपर्यंत, गूळ वितळेपर्यंत छान असं त्याला भाजून घेतलं. तयार झालेलं आहे आपलं सारण. त्यानंतर आता सगळ्यात कमाल आहे ती ह्या उकडची. उकड परफेक्ट झाले की मोदक 1 नंबर होतात. मग मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी थोडं थोडं करून मिक्स करून घेतलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं. हे असं झालं पाहिजे पीठ. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. त्यानंतर कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलं आणि एका डब्यामध्ये सगळं पीठ मी काढून घेतलं. त्याला वरतून झाकण लावलं आणि कुकरला 5 शिट्ट्या काढून घेतल्या आणि छान अशी उकड आपली शिजून निघाली. त्यानंतर उकड मी परातीत काढली आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं पाण्याचा हात लावून त्याचं छान असं पीठ मळून घेतलं. त्यानंतर बघा त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची छान अशी मोदकाला आपण पारी बनवतो ती पारी बनवली. छान असा आकार दिला मोदकचा. सारण भरलं. आता कढईमध्ये थोडंसं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं. चाळण ठेवली त्याच्यावरती आणि त्या चाळणीला थोडासा तेलाचा हात लावायचा. आता मोदक आपण बनवलेले असतात ते कडक होऊ नये म्हणून थोडेसे पाण्यात बुडवायचे आणि नंतर त्या चाळणवर ठेवायचे. एक 5 ते 7 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची आणि तयार झालेले आहेत आपले उकडीचे मोदक. कसे वाटले नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा.